पण गृहीत धरलं नाही तुमच्या जागा ज्या स्वरूपात आल्या तुम्हाला जास्त जागा लढवायला मिळाल्या असत्या तर तुम्ही जास्त निवडून आणल्या असत्या ना. निश्चित 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 आमचा आग्रह होता. मी स्पष्ट तुमच्या चॅनलवर सांगतो. आम्ही शिंदे साहेबाला सांगायचो, साहेब तुम्ही 120 जागा लढवा, 120 जागा लढवा. पण शिंदे साहेबाचा स्वभाव असा आहे की तो हरपन मौला माणूस आहे. अच्छा ठीक आहे ना. असं जर खरं सांगतो 120, आता 80मध्ये 60चा रेशो बघा तुम्ही, 120 जर लढवले असत्या तर आम्ही 100 बराबर गाठले असते. त्याला काय अवघड नव्हतं. आणि म्हणून आता झालं ते झालं. त्या काळामध्ये राष्ट्रवादी बरोबर आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, त्यांचे पण आमदार होते. 105 112 असं काय ते होते. ते त्यांनाही तेवढा जागा लढवणं गरजेचं होतं. म्हणून हा कॉम्प्रोमाइज जो पॅटर्न असतो ना तो निवडणुकीच्या त्या काळामध्ये वापरला जातो. पण त्या अजितदादांचं तुम्ही म्हटलं की ते त्यांचे नेते म्हणतात की मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, होणारे ते काय आश्वासन दिलंय त्यांना शेवटचे काही काळ मुख्यमंत्री करणार म्हणून? नाही, ह्या गोष्टी आमच्या लेवलवर होत नसतात आणि आम्हाला ते माहितीही नसतं. बरं, ते वरिष्ठ पातळीवर एकमेकाच्या कानात काय कुजबुजतात त्याची जाणीव आम्हाला नसतेच. म्हणून त्याच्यावर आपण काय भाष्य करणार. पण शिरसाट साहेब, या परिस्थितीमध्ये चला आता तुम्ही महायुती म्हणून लढलात, विधानसभेत यश मिळालं, आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी तुम्हाला जागा मिळणार की नाही जास्त लढायला? निश्चित मिळणार. दबाव तर वाईट वाढत आहे तुमच्यावर. दबाव वाढणं वगैरे नाही आहे. हे बघा, तुम्ही दबाव वाढवून जागा खिचून घेऊ शकत नाही. प्रॅक्टिकल काय आहे, आता दबाव आहे. आता समजा माझा संभाजीनगर जिल्हा आहे, 9 आमदारापैकी 6 आमदार आमचे आहेत. मग आम्ही दबाव वाढवला पाहिजे असं म्हणायचं का? काही ठिकाणी परिस्थिती उलटी आहे, तिथं भाजप जास्त आहे, शिवसेना कमी आहे. ही तुम्हाला त्या त्या सिच्युएशनच्या नुसार ॲडजस्टमेंट करावी लागेल, युती करावी लागेल. जर युती केली नाही, जर याच्यात फ्रॅक्शन जर आलं तर याचा फायदा आता जे विरोधी पक्षामध्ये आहे त्यांना होईल. आणि मला वाटतं अशा वेळेला सर्वांनी समजदारीने घेतलं पाहिजे. आता जर एखादा पक्ष मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कुणाशी जर तडजोड करतोय तर आपण युतीत आहोत. आपल्याला त्या तडजोडी करावे लागतील. आपल्याला सत्ता आणायची तर 2 पावलं मागत जाऊन तो जिंकावं लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.